मंडळी नमस्कार। आणि आता सध्या राज्यामध्ये असलेल्या बोगस प्रमाणपत्र धारकांवर विशेषतः शासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या त्या बोगस प्रमाणपत्र धारकावर कारवाईचा बडगा हा उभारला जाणार आहे। महाराष्ट्र राज्यातील असलेल्या शासकीय सेवांमध्ये जे दिव्यांग आहेत ते वगळता बोगस प्रमाणपत्राच्या आधारे दिव्यांगांनी लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी अनेक दिवसापासून होत असल्या तरी त्यावर प्रशासनातील अधिकारी यांनी त्यांना दिलेलं पाठबळ आणि त्यामुळे एवढंच काय आज नव्हे तर गेल्या 45 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनेक शिक्षकांची व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांची होत असलेली दिव्यांग बोगस प्रमाणपत्राची जी तत्परता आहे त्याचं प्रकरण हे अनेक तक्रारीतून पुढे आलं आहे। परंतु यावर कारवाई होणार का आणि त्यामुळे दिव्यांग बोगस प्रमाणपत्र आणि त्यातून मिळणारी भरभक्कम रक्कम आणि त्याचा लाभ घेणाऱ्यांच्या लाभार्थ्यांची संख्या ही सुद्धा बळावल्याचं अनेक तक्रारीतून समोर आलं आणि त्यावर कारवाई कधी होणार याकडे तक्रारी झाल्यावरही कुणीच अंमलबजावणी केली नसल्याने आता या प्रकरणाकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहे। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये IAS अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची कार्याबद्दलची कर्तव्य तत्परता कुणाशीही तडजोड न करण्याची जी भूमिका आहे त्यामुळे तुकाराम मुंढे हे नेहमीच चर्चेत असतात आणि त्यांच्याकडे सध्या महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग विभागाचे सचिवपदाची जबाबदारी आहे। तर त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि त्या निर्णयानुसार राज्यात असलेल्या 34 जिल्हा परिषद यांना दिलेले निर्देश हे कठोर आहेत। महाराष्ट्र राज्यात आणि या दिलेल्या निर्देशाचे पालन अवघ्या एका महिन्यात पडताळणी अहवालासह हे दिव्यांग आयुक्तालय यांच्याकडे सादर करावेत असे त्यांनी या आदेशातून म्हटलं आहे।